नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण न टिकल्यानं मराठा समाज आणि त्यांचे नेते चांगलेच संतप्त झालेले आहेत. त्यातच विनायक मेटे यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला तर खासदार संभाजीराजे यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केलाय. गेल्या 2 दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. सुरुवातीला शरद पवार, त्यानंतर राज ठाकरे, त्यानंतर बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व लेखाजोखा जो आहे तो अवघ्या महाराष्ट्रासमोर मराठा समाजासमोर त्यांनी मांडला. मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी तपासत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शिवाय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत असल्याचं खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेतही बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे हा तिढा केव्हा आणि कसा सुटणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे ज्येष्ठ पत्रकार किरण तारे, भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, काँग्रेस नेते दत्तू गवाणकर आणि ओबीसी नेते श्रावण देवरे यांना. सुरुवात जी आहे ती आपण काँग्रेस नेते दत्तू गवाणकर जे आहेत त्यांच्यापासून करूया. दत्तू गवाणकरजी आज संभाजीराजे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कशा प्रकारे ते वैतागलेले आहेत. त्यांना आता राजकारण नकोय, राज्य सरकारचं देखील आणि केंद्र सरकारचं देखील. त्यांचं थेटपणे म्हणणं आहे सत्ताधारी असतील, विरोधक असतील, सगळ्यांनी एकत्र यावं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं, नाहीतर थेटपणे त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय. दत्तू गवाणकरजी, आरक्षण कोण देणार? विशालजी, असं आहे की त्यांनी 3 मुद्दे सांगितले आणि त्या 3 मुद्द्यावर पुढे जाण्याकरता त्यांनी मुख्यमंत्री असतील, आदरणीय शरद पवार असतील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील, या सर्वांशी ते चर्चा करत आहे. अजूनही काही लोकांशी ते चर्चा याबाबत करणार आहे. बर, महत्वाचा मुद्दा असा आहे की घटनेमध्ये 102 क्रमांकाची जी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेला ज्यावेळेला फडणवीस सरकार इथे महाराष्ट्रामध्ये होतं, 102 वेळा घटना दुरुस्तीनुसार हा अधिकार आता केंद्राकडे गेलेला आहे. मग गायकवाड समितीची स्थापना करून त्याद्वारे म्हणजे हा फार्स का केला गेला हा मोठा विषय आहे की केंद्राच्या हातामध्ये हा आरक्षणाचा विषय असताना या ठिकाणी आपण दाखवतो. त्यांना माहिती होतं की हा प्रश्न आता कोर्टात जाईल. बरं, कोर्टात जाणारे कोण होते? सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचे पदाधिकारी आहेत. अनुप मरार हे कोण आहेत? यांचं नागपूर कनेक्शन काय, यांचं आरएसएसचं कनेक्शन काय, या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी दाखवताय की मराठा आरक्षणाला आम्ही सपोर्ट करतो आहोत, देऊ इच्छित आहोत आणि मागून परत कुरकुड्या करायच्या. मी तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेला चर्चेमध्ये मी सांगितलं होतं की तामिळनाडूच्या धर्तीवर तामिळनाडूला ज्याप्रमाणे 69% त्यावेळेला जयललिता होत्या, जयललितांनी राज्यामध्ये ते पारित करून त्यावेळेला केंद्राकडे पाठवलं. 1993 साली नरसिंहरावांचं सरकार होतं. नरसिंहरावांनी त्यामध्ये शेड्युल 9 मध्ये टाकून त्यांना ते आरक्षण दिलं आणि आता 2021 पर्यंत त्यांचं ते अबाधित आहे. कोर्टाच्या केसेस चालू आहे, तो भाग वेगळा. परंतु आज तेथील समाज जो आहे तो 28 वर्ष अबाधितपणे तो आपला हक्क त्या ठिकाणी ते लोक त्यांना मिळत आहे, त्यांना त्यांचा अधिकार मिळत आहे. मग केंद्रामध्ये मोदी सरकार असताना, यांचं 5वी बहुमत असताना त्यावेळेला जर अशा तऱ्हेचं शेड्युल 9 मध्ये दुरुस्ती केली असती. पण दत्तू गवाणकरजी, आपण कलम 102 अंतर्गत आणि 102 चा जो मुद्दा उपस्थित केला त्याच अनुषंगाने सिद्धार्थ शिरोळेजी मी आपल्याकडे येतो. मगाशीच ऐकलेली पत्रकार परिषद जर असेल तर आपल्यालाही लक्षात आलेलं असेल संभाजीराजे यांनी थेटपणे अल्टिमेटम दिलेला आहे सत्ताधाऱ्यांना देखील आणि विरोधकांना देखील. राज्य काय, केंद्र काय, कोण चुकलं कोण बरोबर या संदर्भातली चर्चा आता त्यांना नकोय. मात्र पर्याय जे त्यांनी दिलेले आहेत त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? काँग्रेस नेते दत्तू गवाणकर प्रश्न उपस्थित करताय की जर घटना दुरुस्ती केली नसती 102 नुसार तर मात्र आरक्षण देता आलं असतं. बरं, घटना दुरुस्ती केलेली आणि त्या ठिकाणी जर मेक ठेवलेली असेल तर केंद्र सरकार तरी आता संभाजीराजेंच्या मागणीकडे पाहणार आहे का? गोलमेज परिषद दिल्लीत होईल असा थेटपणे इशारा जो आहे तो संभाजीराजेंनी दिलाय. सिद्धार्थजी, मला असं वाटतं की काँग्रेस पहिल्यापासूनच हा मुद्दा राहिला की वेन यू कॅनॉट कन्व्हिन्स यू हॅव टू कन्फ्यूज.
त्याच्यामुळे काही करून कन्फ्युजन क्रिएट करायचे, जेव्हा स्वतः त्यांचेच जे ऍडव्होकेट आहेत, त्यांचे महाविकास आघाडीचे ऍडव्होकेट आहेत, हे यावेळेला आपल्या सुप्रीम कोर्टच्या वकिलांना कन्व्हिन्स नाही करू शकले, आर्ग्युमेंटेशन मध्ये कमी पडले. पण ठीक आहे, देवेंद्रजींनी 5 मेला ज्या दिवशी हा निकाल आला त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की राज्य सरकारने या निर्णयाचा नीट अभ्यास केला पाहिजे आणि सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाची वकिलांची समिती करून न्याय कसा देता येईल, पुन्हा एकदा ही प्रोसेस आपल्याला कशी सुरू करता येईल, मागासवर्ग आयोग परत फॉर्म करून आपल्याला परत समाजाची बॅकवर्डनेस ही प्रूव्ह करायला लागेल. त्या दृष्टिकोनाने परत आपल्याला राज्यात हा कायदा करून पुन्हा आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. हा 5 मेलाच देवेंद्रजींनी सांगितले. त्यामुळे आपण आता ह्या प्रक्रियेवरती आज या महाविकास आघाडीच्या सरकारने 5 मे पासून आतापर्यंत काय केलंय ह्याचं स्पष्टीकरण द्यावं. प्रत्येक गोष्ट उठली की केंद्रावरती ढकलायची, उठली की केंद्रावरती ढकलायची. मी तुम्हाला सांगू इच्छितो की असा सुमोटो डिसिजन हा केंद्र घेऊ शकत नाही या बाबतीत. त्याच्यामुळे आपल्याला ह्या बाबतीत आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण प्रक्रिया, जी गायकवाड कमिशनची पूर्ण प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये झाली होती, ती प्रक्रिया राबवली पाहिजे. तशीच म्हणजे त्याची रिव्ह्यू पिटिशन फाईल केली पाहिजे. या दृष्टिकोनाने काय काम झालंय, कुठली बैठक बोलवली आहे, किती गांभीर्य आहे, हे माझा प्रश्न महाविकास आघाडीला आहे. त्या बाबतीत काहीच बोलत नाही. फक्त 102 घटनेच्या अमेंडमेंटबद्दल बोलतात, ती पण त्यांना माहिती अधुरी. त्यामुळे कन्फ्युज करायचं, फक्त कन्व्हिन्स करता येत नाही, त्यामुळे कन्फ्युज करायचं ही भूमिका आतापर्यंत काँग्रेसने. सिद्धार्थजी, आपण म्हणतोय की कन्फ्युज केलं जातंय. ओबीसी नेते श्रावण देवरे देखील आपल्याबरोबर चर्चेत. सिद्धार्थजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. श्रावण देवरेजींना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. संभाजीराजांनी आणखी एक पर्याय दिलेला आहे आणि तो म्हणजे ओबीसी मध्ये वेगळ्या प्रवर्गाच्या माध्यमातून असलेलं आरक्षण. मात्र त्यावरून देखील रणकंदन सुरू असल्याचं आपण पाहिलं. मराठा समाजाला खऱ्या अर्थानं ओबीसी मध्ये वेगळा प्रवर्ग करून असलेलं आरक्षण अपेक्षित आहे का आणि ते देणं शक्य आहे का? श्रावण देवरेजी. हे बघा, माननीय खासदार संभाजी भोसले यांनी हा जो पर्याय सांगितला आहे की ओबीसीचा वेगळा प्रवर्ग तयार करून, हे तर गायकवाड आयोगाने केलं. हो, गायकवाड आयोगाने हेच तर केलं. SC-BCचा वेगळा प्रवर्ग तयार करून त्यांना 16%वरून 13% आरक्षण हायकोर्टाने दिलं. ते सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने मुळातच गायकवाड आयोगांच्या अहवालामध्ये जे काही म्हटलं होतं की मराठा समाज हा मागासलेला आहे, हे मुळातच सुप्रीम कोर्टाने नाकारले असल्यामुळे आणि गायकवाड आयोगाची आकडेवारी वापरूनच सुप्रीम कोर्टाने हे सिद्ध केलं की या आकडेवारीवरून मराठा समाज हा मागासलेला नाही हे सिद्ध होतं. आणि त्यामुळे जर मागासलेला नाही हेच जर सिद्ध होत असेल तर मग SC, ST, OBC यापैकी कोणत्याही प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने ते नाकारलेलं आहे. एवढी सगळी परिस्थिती समोर असताना पुन्हा त्याच दगडावर जायचं आणि तिथंच पुन्हा डोकं आपटायचं आणि पुन्हा तिथंच डोकं फोडून घ्यायचं. किती दिवस चालेल? मागच्या 8 आयोगांनी पण तेच सांगितलं होतं. 8 आयोग, आता हा गायकवाड आयोग म्हणजे 9वा आयोग होता, तोही सुप्रीम कोर्टाने नाकारला. तर आता किती वेळा, म्हणजे काय मराठा समाजाला किती वर्ष तुम्ही मूर्ख बनवत राहणार? त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपा उपाय, केंद्र सरकारने जे EWSचं आरक्षण दिलेलं आहे 10%, जे की महाराष्ट्र सरकारने पण ते मान्य केलेलं आहे आपल्या राज्यामध्ये. तर EWSचं जे आरक्षण आहे 10%, ते विधानसभेचं अधिवेशन बोलवा, EWSचं आरक्षण 10%वरून 20% घेऊन जा, 25% घेऊन जा आणि वरचं सगळं आरक्षण मराठा समाजाला EWS देऊन टाका. कारण 50%ची मर्यादा जी आहे ती फक्त SC, ST, OBC आरक्षणासाठी 50%ची मर्यादा आहे. EWSच्या आरक्षणाला कुठलीही मर्यादा नाही. त्यामुळे EWSचं आरक्षण 10%वरून 25% करता येईल आणि वरचे 15% हे मराठा समाजाला आरक्षण देता येईल. इतका चांगला सोपा उपाय असताना आणि EWSचं आरक्षण हे पार्लमेंट मधून घटना दुरुस्ती करून ते पक्क आणि मजबूत आरक्षण आहे EWSचं आरक्षण. त्यामुळे सुप्रीम कोर्ट त्याला स्टे सुद्धा लावू शकलं नाही. सुप्रीम कोर्ट हे EWSच्या आरक्षणाला स्टे देऊ शकलं नाही. याचं कारण ते पार्लमेंट मधून कायदा होऊन मंजूर होऊन आलेला आहे आणि ते पक्क आहे, मजबूत आरक्षण आहे. ते घ्यायचं सोडून पडद्याच्या पाठीमागे धावत राहायचं, याला काय अर्थ आहे? बरं, पळत्याच्या पाठी धावलं जात आहे असं आपण श्रावण देवरेजी म्हणताय. किरण तारे ज्येष्ठ पत्रकारही आपल्या सोबत आहेत. किरण तारेजी, प्रत्येक पक्षाचं म्हणणं, त्याचबरोबर ओबीसी नेत्यांचं म्हणणं आपण स्पष्टपणे ऐकलं असेल आणि मराठा समाजाच्या मागण्या या संदर्भात झालेली पत्रकार परिषद, संभाजीराजेंनी घेतलेल्या भेटीगाठी, खरोखर या भेटीगाठीतून मराठा समाजाचा प्रश्न जो आहे
तो मिटणार आहे असं आपल्याला वाटतं? ओबीसी आरक्षण मिळेल का? संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील 3 महत्त्वाच्या गोष्टींकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. एका बाजूला ते म्हणतात की तिढा सोडवण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावा लागेल हे सांगता येत नाही. दुसरीकडे ते आवाहन करताना दिसतंय सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं. आरक्षणासंदर्भातले 3 पर्याय देत असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरण्यासंदर्भातही इशारा देत असताना अल्टिमेटम ते सरकारला देताना स्पष्टपणे दिसून आलंय. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठीचे असलेले पर्याय हे किती ठोस आहे असं आपल्याला वाटतं की पुन्हा एकदा मराठा समाजाचा वापर केला जातो आणि मराठा समाजाच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच येणार. किरणजी, मला वाटतं संभाजीराजेंनी ज्या काही भेटीगाठी घेतलेल्या आहेत गेल्या 2-3 दिवसामध्ये किंवा आजची त्यांची प्रेस कॉन्फरन्स हे स्वतःचं एक प्रकारे त्यांना स्वतःला डिफेंड करायचं आहे, त्यांना स्वतःचं उदात्तीकरण करण्याचा कुठेतरी प्रयत्न दिसतोय असं मला वाटतं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी जे काही 3 पर्याय सुचवले ते तर सगळ्यांना माहितीच आहे की म्हणजे कायदेशीर लढा द्यायचा आहे, त्यांना रिट पिटिशन फाईल करायची आहे, क्युरेटिव्ह पिटिशन फाईल करायची. हा जो त्यांनी पर्याय सुचवला आहे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये ऑलरेडी एक पिटिशन दाखल केलेली आहे. त्याची सुनावणी देखील सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे की त्याने तिथे चॅलेंज केलं की 102 घटनादुरुस्ती जी आहे 102वी घटनादुरुस्ती जी आहे त्या घटनादुरुस्तीला त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. त्याच्यामध्ये समजा उद्या असा निर्णय आला की सुप्रीम कोर्ट म्हणाला की ठीक आहे आम्ही मान्य करतो की एखादा समाज मागास आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार राज्यांना आहे, हे जे केंद्र सरकारचं म्हणणं आहे ते समजा उद्या सुप्रीम कोर्टाने मान्य केलं तरी 50% जे सिलिंग आहे त्याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल राज्यांनी कुठलाही फॉर्म्युला सुचवलेला नाही. म्हणजे उद्या राज्यांना अधिकार जरी मिळाला तरी मराठा समाजाला आरक्षण हे 50%च्या आतच द्यावं लागणार आहे. आता श्रावणजी म्हणाले त्याप्रमाणे SC, ST, OBC, NT, BJ हे सगळे जे काही घटक आहेत त्या सगळ्यांसाठी मिळून हे 50% आहे. त्या 50%मध्ये मराठ्याला आधीच कुठेतरी करावं लागणार आहे. याच्या संदर्भात काही सोल्युशन त्यांनी सांगितलेलं नाही. ही पहिली गोष्ट. दुसरं राजे असं म्हणाले की सारथी संस्था जी आहे त्या सारथी संस्थेला जर अधिक बळकट केलं 1000 कोटी रुपयाचा निधी दिला तर कदाचित तो आरक्षणापेक्षा देखील चांगला एक मार्ग ठरू शकतो. मग जर तुमच्याकडे हा मार्ग उपलब्ध आहे तर आरक्षण कधी मिळेल आज आपल्याला माहिती नाही. हा खूप मोठा कायदेशीर लढा असणार आहे. त्याला किती वर्ष जातील म्हणजे आरक्षणाबाबत संभाजीराजे साशंक आहेत असं वाटतं किरणजी? साशंक सगळेच आहेत म्हणजे फक्त संभाजीराजेंना जो उपयोग नाही. साशंक सगळेच आहेत. याचं कारण असं आहे की इतका मोठा लिगल पेस याच्यामध्ये आहे. शिवाय 2 वेगळ्या विचारधारांचं सरकार केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आहे. त्यांनी जो मार्ग सांगितला की राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना विनंती करावी आणि ते सगळा डेटा पाठवावा किती सहज सोपं शक्य वाटतं का? हे सगळा डेटा गोळा करणं मुळात गायकवाड कमिशनचा जो काही डेटा आहे त्या डेटामध्ये काही ॲडिशन करून त्याच्यामध्ये करेक्शन करून देणं याच्यासाठी काही वर्ष लागणार आहेत. त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे जाणार, राष्ट्रपतींकडनं केंद्रीय आयोगाकडे जाणार, तिथनं पार्लमेंटकडे जाणार. याच्यामध्ये खूप वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी मग सामंजस्याची भूमिका जी घेतली असं मला वाटतं की सारथी संदर्भामध्ये घेतली. पण सारथी संदर्भात फक्त आर्थिक तरतूद केल्यामुळे मराठ्यांचा जर प्रश्न सुटणार असेल, मराठा समाजाला खऱ्या अर्थाने कुठेतरी न्याय मिळणार असेल तर त्याचा तातडीने विचार केला पाहिजे. दुसरं राजेने जे म्हटलं की 6 जूनपर्यंत तुम्ही आमच्या मागण्या मान्य केलं नाहीत, या संदर्भात काहीतरी ठोस पावलं उचलले नाहीत तर मला आंदोलन करावं लागेल. ते बोलताना असं बोलून गेलेत की कोविड वगैरे काय आम्ही काही काळजी करणार नाही. याचा अर्थ राजेने जी आक्रमक भूमिका घेतली आहे आणि आपण सगळी प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल तर राजे जेव्हा असं म्हणाले 6 जूनला आम्ही आंदोलन जाहीर करू रायगडावरनं तेव्हा त्यांच्या पाठीमागे बसलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. यातून मराठा समाजाची मानसिकता काय आहे तर आंदोलन करण्याची आहे. बरोबर. मग ते आंदोलन करण्याची मानसिकतेला तुम्ही लिगल प्रश्नाकडे वळवताना त्याच्यातनं मध्यम मार्ग काढण्याचा कुठेतरी प्रयत्न करायला हवा होता. तो दिसत नाही. किरणजी, मध्यम मार्ग काढायला हवा हे निश्चितच आहे. सिद्धार्थ शिरोळेजी मी यांच्याकडे तो. सिद्धार्थजी, एका बाजूला अल्टिमेटम देत असताना रायगडावरून जी आहे ती आंदोलनाची आता हाक देण्याची वेळ ही मराठा समाजावरती आलेली आहे. मराठा समाजाला आज आंदोलन करण्याची, पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरण्याची संभाजीराजे बोलताना म्हणून गेलेले आहेत की सर्वसामान्य जनता किंवा मराठा समाज त्यावेळेला रस्त्यावरती उतरणार नाही तर फक्त आणि फक्त मराठा समाजाचे आमदार असतील, खासदार असतील, नेते मंडळी असतील त्यांना रस्त्यावरती उतरावंच लागणार आहे अशा प्रकारची हाक दिलेली आहे. कुणासाठी आव्हान आहे सिद्धार्थजी? आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की मराठा समाजाला हा न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याबरोबर सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी ह्याच्यात नक्कीच सहभाग घेतील. ह्याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्पष्ट भूमिका आहे की आपल्या मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. त्या दृष्टिकोनाने जे काय पावलं उचलायला गरजेचे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या वतीने नक्की
उचलली जातील याची मी हमी देतो. बरं. मात्र माझी परत एकदा विनंती एवढीच आहे की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय एक बैठक तातडीने बोलवली पाहिजे, ज्याची वाट आपण 5 मे पासून पाहतोय आणि त्याच्यावरती ह्याच्यावरती सखोल चर्चा ही केली पाहिजे. ती चर्चा अजूनही टाळली जाते याचं कारण मला अजून काही समजत सिद्धार्थजी, कोण टाळताय चर्चा? माननीय देवेंद्रजींनी पहिलेच सांगितलं 5 मेला की आपण राज्य सरकारने या निर्णयाचा अभ्यास करून सर्वपक्षीय बैठक आणि त्याबरोबर जे न्यायालयाचे वकील आहेत अशी समिती तयार करून ह्याच्यावरती सर्वपक्षीय बैठक व्हायला पाहिजे. अजूनपर्यंत बैठक का नाही झाली? दत्तू गवाणकरजी, जर एका बाजूला विरोधी पक्ष नेते देखील बैठकी संदर्भातलं आवाहन करताय, आज तोच शब्द आणि तशाच प्रकारे जे आवाहन आहे ते संभाजीराजेंनी देखील केलेलं आहे. मग दत्तू गवाणकरजी, राज्य सरकार तातडीनं पावलं उचलत सर्वपक्षीय बैठक घेण्यासाठी तयार आहे का? ही बैठक व्हावी, त्यातून जर तोडगा निघणार असेल, मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर मिळणार असेल, तर दिरंगाई कुणाकडून होतीये? आपण राजेंची पत्रकार परिषद ऐकली असेल तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं, पुन्हा ते शेवटच्याला पुन्हा आले, पुन्हा त्यांनी सांगितलं की मी विसरलो एक गोष्ट सांगायला, की उद्धवजींनी त्यांना सांगितलं की तातडीने सर्वपक्षीय लोकांची सर्वांची एक तातडीची बैठक आयोजित करा असे त्यांनी आदेश दिले, असं संभाजीराजेंनी त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री हे अशा तऱ्हेच्या बैठकीला हे सकारात्मक त्यांनी आपला पवित्रा दाखवलेला आहे आणि त्याप्रमाणे ते ही बैठक घेण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. असं बरं, मग सिद्धार्थजी, अडचण कुठे आहे? निश्चित होतं. सिद्धार्थजी, अडचण कुठे आहे? तेच म्हणतोय मी की आता जवळजवळ 1 महिना होत आला. आज आपण या विषयाकडे ज्या गांभीर्याने महाविकास आघाडीने बघितलं पाहिजे, त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, असं काही होताना दिसत नाही. आज जेव्हा संभाजीराजे तिथे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले, त्याच्यानंतर समजा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, तर माझा प्रश्न एवढाच आहे की एवढ्या 25 दिवस झाले, हा पूर्ण मराठा समाजाचा एक फार ज्वलंत विषय आहे. याच्यासाठी एवढी दिरंगाई का होती? साधा प्रश्न आहे. सिद्धार्थजी, आपण एका बाजूला विशालजी, पर्याय देणं हे अपेक्षित असताना दुसरीकडे आपण प्रतिप्रश्न करताना दिसताय. देवेंद्रजींनी जर हा पर्याय दिलेला होता, काँग्रेस नेते दत्तू गवाणकरजी म्हणतात की मुख्यमंत्री देखील यासाठी सकारात्मक आहे, मग कुणाच्या आमंत्रणाची वाट पाहिली जाते या पक्षांकडून? सिद्धार्थजी, नाही, मी तेच म्हणतोय. आता जसं ज्या पद्धतीने आता ह्याच्यामध्ये आपण सर्वांनीच म्हणजे भारतीय जनता पार्टीची तुम्ही पण पाहिले असेल की मागच्या 3 वर्षामध्ये ह्याच्या मराठा रिझर्वेशनच्या बाबतीत जे संयुक्तिक कन्सिस्टंट एफर्ट्स झाले, ज्या अभ्यासाने पूर्ण एफर्ट्स केले, त्या अभ्यासाने तो निर्णय आल्यानंतर मात्र आपण वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्व नेत्यांनी मागणी केली की ह्याच्यावरती अभ्यास करून आपण पुढे जायला पाहिजे. मी ते परत एकदा तेच सांगतोय की आता आपल्याला सगळ्यांना, सर्व पक्षांना एकत्र येऊन आपल्याला ह्यातनं मार्ग काढला पाहिजे. शेवटी आपले पालक कोण आहेत? शेवटी आपले पालक म्हणजे आपले मुख्यमंत्री आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने, या सरकारने तातडीने या बाबतीतली एक बैठक बोलून ह्याच्या पुढचा मार्ग आपल्याला सगळ्यांना मिळून हा घेतला पाहिजे. बरं, महाविकास आघाडी सरकारनं जे आहे ते बैठक घ्यावी असं आपण म्हणताय, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. दत्तू गवाणकरजी, विरोधी पक्ष नेते तर पूर्णपणे तयार आहेत. गेल्या 5 तारखेपासून जर ते वाट बघताय, मुख्यमंत्री वेळ लावतायत का? महाविकास आघाडी कुणाची वाट पाहतीये? बिलकुल असं आहे की चुकीच्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलं. जशा तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये 102 घटना दुरुस्ती झालेली आहे. मग चुकीच्या पद्धतीने तुम्ही ह्या वेळे काढायला त्या ठिकाणी हे आरक्षण दिलं होतं का? हा महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की काँग्रेसचे प्रवक्ते भ्रमित करतात. भ्रमित करायचा प्रश्न नाही आहे. त्या ठिकाणी विचार करा की जर व्यवस्थित विचार करून त्या ठिकाणी जर ह्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या सरकारने सोडवला असता तर आज मराठा समाजावर ही वेळ आलीच नसती. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक लोक गरीब आहेत, खरोखर गरीब आहेत आणि त्यांना आरक्षणाची खूपच गरज आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने हा प्रश्न टोलत ठेवायचा, टांगत ठेवायचा आणि त्याच्यामध्ये वेळ काढूपणा करायचा, यामध्ये फडणवीस सरकारने गेल्यालाही हे काम. सिद्धार्थजी, आपण वेळ काढूपणा केला म्हणून अद्यापपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. दत्तू गवाणकरजी बोलतात. सिद्धार्थजी, सकारात्मक 1500 अनेक्शन असे आहेत गायकवाड कमिशन पैकी जे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट सुद्धा केले नव्हते. मला असं काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विनंती करायची की थोडासा अभ्यास आपण करावा. आपले ऍडव्होकेट जे आपले 6 कमिटीचे रिपोर्ट्स आहेत त्याच्याबद्दल आपण
कन्व्हिन्स करायला आपल्या जजेसला आपण कमी पडलो आणि त्रुटी आपल्या मांडणीमध्ये राहिल्या. जेव्हा आपण इतके जे जवळ होतो, अधिवक्ते होते, इतके जे जवळ वकील होतो, होते, ते फडणवीस सरकारचेच वकील होते. अधिकचे आपण अधिवक्ते त्या ठिकाणी दिले, अधिकचे वकील त्या ठिकाणी दिले, तेच वकील जे वकील फडणवीस सरकारने दिले होते तेच वकील महाविकास आघाडीच्या सरकारने दिले. नवीन आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती नाही केली, सेम वकील आहे, त्यात अधिकचे वकील दिले. मग तुम्ही कसं म्हणताय? तुमच्या मंत्र्यांकडे मिळाली नाही अशा प्रकारचे फडणवीस सरकारने दिलेले वकील त्या ठिकाणी कोर्टामध्ये आम्ही दिलेले आहेत. त्याच्यावर अधिकचे वकील दिले, त्या वकिलांना काढलं नाही, नवीन नियुक्त्या केल्या नाही. आम्ही त्या ठिकाणी त्याच वकिलांना म्हणजे जे हाताळत होते त्यांना त्या ठिकाणी संधी दिली. त्यात उलट त्यांच्यासाठी मदतीला अधिकचे वकील दिले. आणि या ठिकाणी तुम्ही हे सांगू आणि काँग्रेसच्या केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती केलेली हे माहीत असताना त्या ठिकाणी तुम्ही चुकीच्या पद्धतीने हा प्रश्न हाताळला असा माझा आरोप आहे. आणि हे फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरलं आणि त्याचमुळे आज मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळू शकलेलं नाहीये. आणि याला संपूर्ण जबाबदार हे फडणवीस सरकार आहे. योग्य तऱ्हेने जर प्रश्न हाताळला गेला असता तर आज मराठा समाजावरती ही पाळी आली नसती. आणि माहित आहे की त्या ठिकाणी होऊ शकत नाही. केंद्राच्या हातामध्ये गेलेलं आरक्षण आपण काय केलं एवढं? काँग्रेस किती मुख्यमंत्री झाले काँग्रेसचे? आजपर्यंत काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले आणि माध्यमातून जर हा प्रस्ताव पाठवला असता तर केंद्रामध्ये तोडणारे आपण बोलताय हे आरक्षण पास झालेलं असतं. ज्या प्रकारे फडणवीस सरकारमध्ये गायकवाड कमिशनची जी स्थापना झाली आहे, ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली, मला असं वाटतं त्याच्यात आपण कुठे तर त्याला क्लोज करण्यामध्ये कमी पडला. 60 वर्ष आपण देऊ शकला नाही आणि आता आपण म्हणताय की भारतीय जनता पार्टीच्या सरकारची हे. तेव्हा मला असं वाटतं की काँग्रेसचे प्रवक्ते यांचा बॅलन्स दरवेळेला जातो आणि कुठल्याही लॉजिकला सपोर्टिव्ह राहत नाही, फक्त कन्फ्युज करायचं. कारण कन्व्हिन्स करता येण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाहीये. कन्व्हिन्स करण्यासारखं नाहीये असं आपण एका बाजूला म्हणताय. आणि दुसरीकडे जर आपण पाहायला गेलो तर भाजपचे प्रवक्ते असतील, काँग्रेसचे प्रवक्ते असतील, दोघांचं एकच म्हणणं आहे की सरकार दोघांची होऊन गेलेली आहे. मराठा समाजाला अद्यापर्यंत आरक्षण हे मिळालेलं नाहीये. त्यानंतर आपण श्रावण देवरेजी आणि किरण तारे यांच्याकडे देखील वळणार आहोत. तत्पूर्वी वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. नंतर तिढा सुटणार याविषयी आपण लोकशाही विशेषमध्ये चर्चा करतो आणि आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते श्रावण देवरे, काँग्रेस नेते दत्तू गवाणकर, भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि ज्येष्ठ पत्रकार किरण तारे देखील आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. चर्चेच्या पुढच्या टप्प्यामध्ये जात असताना श्रावण देवरेजी, मला पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. सत्ताधारी विरोधकांनी आजपर्यंत दिलेली आश्वासनं असतील त्या आश्वासनांचा वीट आल्याचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील संभाजीराजेंनी स्पष्टपणे सांगितलं. मात्र खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाचा तिढा सोडवत असताना दुसरीकडे संभाजीराजेंच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांशी होणाऱ्या भेटीगाठी या फक्त मराठा समाजाकडून दबाव निर्माण करण्याचा तर प्रयत्न नाहीये ना श्रावणजी? नाही, असा दबाव निर्माण करून काही होणार नाही. आतापर्यंत एवढे 56-55 काहीतरी लाखांचे मोर्चे काढले, त्याच्यातून काही दबाव आला नाही तर आणखी या भेटीगाठीतून काय दबाव येणार आहे? आणि माननीय संभाजी भोसले जे आहेत ते स्वतःला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा वारसदार म्हणतात. छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे राजे होते म्हणून मोठे नव्हते. त्यांनी त्यावेळच्या बाळ गंगाधर टिळकांच्या पेशवाईला कडाडून विरोध केला बहुजन समाजाच्या हितासाठी. तर पेशवाईला विरोध केला म्हणून छत्रपती शाहूराजे हे मोठे झाले. आणि आताचे जे काही त्यांचे वारसदार स्वतःला म्हणवतात ते भाजपच्या पेशव्यांच्या साथ राहून कसं काय ते राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार स्वतःला म्हणून घेतात, हा मोठा प्रश्न आहे. आणि दुसरं त्यांचं जे म्हणणं आहे की तामिळनाडूप्रमाणे अहो, तामिळनाडू राज्याची तुम्ही तुलना महाराष्ट्राशी करूच शकत नाही. तामिळनाडूच्या ओबीसींचा हेवा तुम्ही करू नका, कारण तामिळनाडूच्या ओबीसींनी जी काही क्रांतिकारक कामं केलेली आहेत
गेल्या 100 वर्षामध्ये आणि जी काही क्रांतिकारक आंदोलनं, सामाजिक आंदोलनं, सगळ्या समाजासाठी सामाजिक आंदोलनं जी तामिळनाडूच्या ओबीसींनी केली, त्याच्या परिणामी त्यांना आज 69% आरक्षण मिळतं आणि त्याला सुप्रीम कोर्ट धक्का लावण्याची हिंमत सुद्धा सुप्रीम कोर्ट करू शकत नाही. एवढी ताकद तिथल्या ओबीसी चळवळीची आहे आणि त्या तामिळनाडूचा हेवा तुम्ही करू शकत नाही, कारण तामिळनाडूच्या नेत्यांनी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट उभी केली आणि 1925 साली आरक्षण नाकारणाऱ्या काँग्रेसला तिथल्या सगळ्या ओबीसींनी आणि एससी एसटींनी सगळ्यांनी काँग्रेसला लाथ मारली आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्या तामिळनाडूच्या क्रांतिकारक ओबीसींना, क्रांतिकारक एससी एसटींना त्यांची तुम्ही तुलना करू शकत नाही, कारण तुमचं सगळं 100 वर्षापासूनचा तुमचा इतिहास जर बघितला महाराष्ट्रातला तर तुम्ही काँग्रेस, कधी भाजप, कधी शिवसेना, तर असं प्रस्थापित पक्षांमध्ये राहून तुम्ही तामिळनाडूची बरोबरी नाही करू शकत. तामिळनाडूचे ओबीसी, तामिळनाडूचे एससी ते तिथले क्रांतिकारक होते आणि त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, नंतर द्रविड मुन्नेत्र कळघम अशी सगळी क्रांतिकारक आंदोलनं त्यांनी तिथं उभी केली. त्यामुळे तामिळनाडूला 69% आरक्षण, सगळ्या जनतेला लोकसंख्येच्या प्रमाणात तिथल्या क्षत्रिय जातींना सुद्धा आरक्षण मिळतंय तामिळनाडूमध्ये, कारण ते क्षत्रिय जाती ज्या आहेत तामिळनाडूच्या त्या ओबीसी नेत्यांच्या हाताखाली काम करतायत. त्या क्षत्रिय जातींनी ओबीसीचं नेतृत्व मान्य केलेलं आहे, म्हणून तिथल्या क्षत्रिय जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तिथं आरक्षण मिळतं आहे. भारतामध्ये ज्यांना कोणाला आरक्षण पाहिजे असेल त्यांनी ओबीसीच्या नेतृत्वाखाली जर काम केलं तर त्यांना निश्चित 100% सांगतो त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण त्यासाठी या सगळ्यांना ओबीसीचं नेतृत्व स्वीकारावं लागेल. श्रावणजी, आपण म्हणतो ओबीसीचं नेतृत्व स्वीकारलं तर कदाचित हा तिढा जो आहे तो सोडवला जाऊ शकतो. तमिळनाडूशी महाराष्ट्राची तुलना होऊ शकत नाही, मराठा आरक्षणाची तुलना होऊ शकत नाही, आपण असं म्हणताय. किरण तारेजींकडे मी यावेळेला जाईल. किरणजी, मगाशी आपण उल्लेख केला की संभाजीराजेंना आज जे उतरावं लागलेलं आहे मराठा समाजाचं, त्या ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व करावं लागतंय आणि मराठा समाजाला आरक्षण कसं मिळत नाही हे मी पाहतो, अशी जर आज भूमिका घ्यावी लागत असली तरी देखील कुठेतरी फक्त आणि फक्त दबाव निर्माण करण्यासाठी म्हणून संभाजीराजे आज पुढाकार घेताना दिसून येत आहेत का? यापूर्वी देखील अनेक निघालेल्या मोर्चांचा जर दबाव निर्माण होऊ शकत नाही तर संभाजीराजे आज ज्या प्रकारे म्हणतायत की सर्व नेते जे असतील, आमदार असतील, खासदार असतील, नेतृत्व स्वीकारणारे असतील मराठा समाजाचं, या सगळ्यांना घेऊन आपण रस्त्यावरती उतरणार असू, तर आजपर्यंत फक्त मराठा समाजाला जर फक्त वोट बँक म्हणून पाहिलं गेलं असेल किंवा त्यांच्या जीवावरती मोठे झालेले मराठा समाजातीलच नेते असतील, आज त्यांची जबाबदारी वाढलेली असं वाटतं का किरणजी? मला आठवतंय 2012 मध्ये जेव्हा आझाद मैदानामध्ये मोर्चा आलेला होता, त्या मोर्चाचं नेतृत्व संभाजीराजे करत होते, तेव्हा संभाजीराजेंची प्रतिमा ही सकल मराठा समाजाचे एकमेव नेते अशा पद्धतीची होती. आणि त्या मोर्चाचं वैशिष्ट्य असं होतं की त्याला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळातलं कामकाज सोडून त्या मोर्चाला सामोरं जावं लागलं. एवढी ताकद त्या मोर्चामध्ये संभाजीराजेंच्या शब्दाला होती. पण आजची संभाजीराजेंची प्रेस कॉन्फरन्स बघितली तर मला असं वाटतं की कुठेतरी राजे स्वतःसाठी एखादा नवीन पक्ष स्थापन करण्याचा एक बॅकग्राऊंड तयार करतात की काय, अशी शंका येण्याला आपल्याला आज वाव घेता येऊ शकतो. ते म्हणालेत की समजा सगळ्या बहुजन समाजाची इच्छा असेल तर आम्ही पक्ष स्थापन करण्याबाबत विचार करू, असं राजे म्हणाले. त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं नाही, पण जे कुठलाही पक्ष जेव्हा लॉन्च करायचा असतो त्याची काही पूर्वतयारी करायची असते, त्यासाठी एक बॅकग्राऊंड तयार करायचं असतं, वातावरण निर्मिती करायची असते. ती वातावरण निर्मिती कुठेतरी राजे करतायत असं मला शंका आहे. दुसरा विषय आपण असा म्हणालात की सगळ्या मराठा समाजाचा सगळ्या नेत्यांनी वापर करून घेतला आहे, 100% खरं आहे. राजे देखील म्हणाले की 30% मराठे श्रीमंत आहेत, 70% गरीब आहेत. पण या 30% आणि 70% काय केलंय का याचा त्यांनी आपल्याला जरा लेखाजोखा दिला असता तर राजांचा हेतू कितपत प्रामाणिक आहे, त्यांचा हेतू राजकीय आहे की समाजाच्या फायद्याचा आहे, असं कुठेतरी आपल्याला अनालिसिस करायची संधी मिळाली. बरोबर. सिद्धार्थ शिरोळे श्रावण आता म्हणालेत की सगळ्या किरणजी पूर्ण करा. ओबीसीचा या ओबीसी समाजाच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहावं असं ते म्हणाले. आता हा खरं म्हणजे एक क्रांतिकारी मुद्दा आहे, पण राजेंनी ज्या पद्धतीने प्रपोर्शन टू पॉप्युलेशन हा मुद्दा मांडलेला आहे त्यात राजे असं म्हणाले की येत्या काही वर्षामध्ये समजा पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये सरकारी नोकऱ्या किती आहेत
त्याचा आढावा घेण्याची वेळ आली तर असं होऊ शकेल की ओबीसी मधल्या काही जातींना आरक्षणाचा फायदा मिळणार नाही, त्यातनं त्या बाहेर पडतील. हा एक सूचक इशारा ओबीसी समाजासाठी आहे. त्यामुळे अशी जर मानसिकता असेल तर ते कुठल्या आधारे ओबीसींच्या नेतृत्व स्वीकारतील आणि सगळे मराठे समाज, सगळा मराठा समाज ओबीसीचं नेतृत्व कसं स्वीकारेल हा खूप मोठा प्रश्न आहे. भविष्यामध्ये या सगळ्या प्रकारामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष मात्र निर्माण होऊ नये एवढीच आपली इच्छा आहे. खरोखर आहे, ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ नये. महाराष्ट्राला ते खऱ्या अर्थानं परवडणारं देखील नाहीये. सिद्धार्थ शिरोळेजी, मी आपल्याकडे येतो. मला प्रत्येक मान्यवरांकडे जायचं आणि आपली वेळ फार थोडी शिल्लक आहे. सिद्धार्थजी, मराठा आरक्षण मिळवून द्यायचं असेल, योग्य रीतीनं मिळवून द्यायचं असेल, आजपर्यंतचे झालेले मूकमोर्चे असतील, त्यानंतर झालेली आंदोलनं असतील आणि येत्या काळामध्ये आता कोरोनाचंही भान न ठेवता आम्हाला आंदोलन करावं लागेल असा थेटपणे जर इशारा मिळत असेल तर हा तिढा सोडवण्यासाठी कुणी, केव्हा आणि कसा पुढाकार घ्यावा आणि हा तिढा सोडवण्यासाठीचा भाजपकडे असलेला पर्याय कुठला? सिद्धार्थजी, अगदी थोडक्यात. अगदी थोडक्यात मी सांगतो, परत एकदा मी एवढं सांगतो की आपल्याला हा कोलॅबरेटिव्हली एफर्ट केला पाहिजे. राज्य सरकारने तातडीने एक हाय लेवल कमिटी अपॉइंट केली पाहिजे. सर्व पॉलिटिकल पार्टीज बरोबर चर्चा करून, सगळे विविध घटकांबरोबर चर्चा करून पुन्हा एकदा जे ऑप्शन, जसं आपण म्हणाले सारसी संस्थेला आपल्याला समजा बळकट करायचं असेल, अण्णासाहेब महामंडळ असेल, आणि परत एकदा ही जी प्रोसेस आहे की मागासवर्गीय आयोग फॉर्म करून मराठा समाजाला इम्पेरिकल डेटा यूज करून आपल्याला पुन्हा एकदा फायंडिंग्स करून आपल्याला समाजाला बॅकवर्ड आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. आणि सगळी प्रोसेस, जसं किरणजी म्हणले, याच्यात खूप लिगल प्रोसेस आहे. या सगळ्या लिगल प्रोसेसचा आपल्याला पुन्हा एकदा फास्ट ट्रॅक करून आपल्याला तातडीने पुन्हा ही मुवमेंट आपल्याला सुरू करावं लागेल. आणि तरच आपल्याला, मला असं वाटतं की ह्याच्यात जी आपण कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्रेस म्हणू ती आपण कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्रेस करू. तिढा सोडवण्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह जी प्रोसेस आहे ती असणं अत्यंत आवश्यक आहे. दत्तू गवाणकरजी, तिढा सोडवायचा आहे, पर्याय काय आहे महाविकास आघाडीकडे? जसं छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलं की रिव्ह्यू पिटिशन, क्युरेटिव्ह पिटिशन, हे दोन पर्याय मला वाटतं की त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण 102 वेळा घटना दुरुस्ती नंतर त्या ठिकाणी हे पर्याय कोर्ट मान्य करणार नाहीत. ते आपल्या मतावर ठामच असेल असं मला वाटतं. तिसरा उपाय जो आहे तो 342A नुसार राज्यपालांच्या माध्यमातून राज्य सरकारने त्या ठिकाणी आपला प्रस्ताव पाठवावा आणि मग त्या पुढच्या प्रक्रियेद्वारे हा एकच मार्ग उरलेला आहे आता. बरं, हा एकच आपण मार्ग म्हणताय राज्यपालांच्या पुढाकारानं हे करणं शक्य आहे 342A नुसार. केंद्र सरकारने कुठलाही पर्याय ठेवलेलाच नाहीये. बरं, केंद्रानं पर्याय ठेवलेला नाही आहे, राज्य सरकारला पर्याय हवाय. मग अशा वेळेला श्रावण देवरेजी, मी आपल्याकडे येतो. घटना दुरुस्तीचा मुद्दा असेल, राज्यपालांकडे जाऊन त्यांच्या पुढाकारानं या ठिकाणी आरक्षण असेल 342A नुसार. श्रावण देवरेजी, वाटतंय आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळवून घेणं हे आता पुढच्या टप्प्यामध्ये खरोखर सहजासहजी शक्य आहे का? तिढा सोडवायचा असेल तर पर्यायाकडे आपण कसं पाहता? श्रावणजी, अगदी थोडक्यात. अजिबात शक्य नाही. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं मागासलेपणच नाकारलेलं आहे आणि सिद्ध केलं आहे की मराठा समाज मागासलेला नाही. आणि दुसरं वाक्य सुप्रीम कोर्टाने वापरलेलं आहे की मराठा समाजाला कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची गरज मराठा समाजाला नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आपण असे काही प्रयत्न करणे, याला भेटा त्याला भेटा, हे सगळं खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या एकंदरीतच सगळ्या नैतिकतेच्या विरोधामध्ये आहे. आणि सर्वात मोठा तिढा, तुम्ही त्याला तिढा म्हणतात, पण माझ्या दृष्टीने तिढा नाहीये. माझ्या दृष्टीने हा तिढा खूप आधीच सुटलेला आहे. EWSचं आरक्षण मराठा समाजाने घ्यावं, त्याच्यामध्ये टक्केवारी वाढवायची असेल तर या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर दबाव आणावा आणि त्यांना सांगावं की EWSचं आरक्षण 10% 20% करा आणि वरचं 10% 15% जे काय असेल ते मराठा समाजाला द्या. हा सगळ्यात सोपा, चांगला आणि मजबूत असा उपाय आहे की ज्याला सुप्रीम कोर्ट सुद्धा त्याला चॅलेंज करू शकणार नाही. नक्कीच श्रावणजी, आपण मोठा पर्याय दिलेला आहे, मात्र तो मराठा समाज स्वीकारणार का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न. धन्यवाद श्रावण देवरेजी, धन्यवाद दत्तू गवाणकरजी, धन्यवाद सिद्धार्थजी आणि किरणजी, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी. आजच्या लोकशाही विशेषमध्ये तुर्तास वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.